शिस्तभंग आणि पक्षविरोधी वक्तव्याच्या तक्रारीनंतर संजय निरुपम यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करायला मंजुरी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना 3 एप्रिलला स्टार प्रचारकांच्या यादीतूनही हटवण्यात आलं. खरं तर 31 मार्च रोजी पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये संजय निरुपम यांचंही नाव होतं, पण त्यांनी पक्षाला आव्हान निर्माण होईल अशी वक्तव्ये केली आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. या सर्व प्रकरणावर संजय निरुपम यांनी ही आपली भूमिका मांडली आहे. पक्ष गंभीर आर्थिक संकटातून जातोय, त्यामुळे पक्षानं आपली उरलेली ऊर्जा आणि स्टेशनरी पक्ष वाचवण्यासाठी वापरावी असं त्यांनी म्हटलंय. काय घडलंय नेमकं संजय निरुपम यांच्या बाबतीत? काँग्रेसमधली अंतर्गत परिस्थिती फारशी चांगली नाहीये, त्यात नेते पक्षाला सोडून देत आहेत. अशातच जे नेते आहेत त्यांच्यावरही कारवाई होतीये. काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय, संजय निरुपम यांच्या अनुषंगानं आढावा घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. काँग्रेसचे माजी खासदार आणि मुंबईतला उत्तर भारतीय चेहरा अशी ओळख असलेले संजय निरुपम यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलाय. पण त्याआधी तत्परतेनं काँग्रेसनं त्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन केलंय. महाविकास आघाडीचा भाग असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं लोकसभेसाठी मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात आपला उमेदवार घोषित केलेला आहे आणि त्यावरूनच संजय निरुपम हे नाराज आहेत. 27 मार्चला उद्धव ठाकरेंच्या सेनेनं 17 उमेदवारांची घोषणा केली होती. अमोल कीर्तीकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट देण्यात आलेलं. खरं तर निरुपम यांना इथून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, पण काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानं ते संतापले. हा वाद इथपर्यंतच थांबलेला नाहीये, तर अमोल कीर्तीकर यांच्यावर त्यांनी आरोप देखील केले. काय म्हटले त्यांनी? काँग्रेसचा अपमान करण्यासाठी अशा कारवाया जाणून बुजून केल्या जात आहेत. उद्धव ठाकरेंनी ज्या उमेदवाराला तिकीट दिलं ते खिचडी घोटाळेबाज आहेत. कोविडच्या वेळी बीएमसीनं ही खिचडी स्थलांतरित मजुरांना मोफत दिली होती. अशा या घोटाळेबाज खिचडी चोरांचा मी प्रचार करणार नाही, अशी उघड भूमिका संजय निरुपम यांनी घेतली होती. पण ज्या मतदारसंघातून तिकीट मिळावं अशी निरुपम यांना आशा होती, तिथला निकाल काय होता हे पाहणं देखील महत्वाचं आहे. मुंबई उत्तर पश्चिम मध्ये सध्या अमोल यांचे वडील गजानन कीर्तीकर खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी संजय निरुपम यांचा 2,60,000 अधिक मतांनी पराभव केला होता. अर्थात 2019ला शिवसेना अखंड होती. आता परिस्थिती बदललेली आहे, वेगळी आहे. आत्ताची परिस्थिती अशी आहे की गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. शिंदेंना इथे उमेदवार देताना कसरत करावी लागते. भाजपनंही इथं दावा केलेला आहे. शिंदेतर्फे रवींद्र वायकरांचं नाव चर्चेत आहे, पण स्थानिक भाजपनं उघड नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे इथला उमेदवार निश्चित नाहीये. त्यात आता निरुपम इच्छुक आहेत. उत्तर भारतीय असून शिवसेनेत मग काँग्रेसमध्ये आलेल्या संजय निरुपम यांच्याविषयी आता थोडक्यात जाणून घेऊया. संजय निरुपम हे मूळचे बिहार मधल्या रोहतास जिल्ह्यातले. कामाच्या निमित्तानं ते पटना आणि नंतर दिल्लीत राहिले. 1988 साली ते मुंबईत एका वृत्तपत्रात काम करण्यासाठी आले. त्यांना कलाटणी मिळाली ते दोपहर का सामना या वृत्तपत्रात काम केल्याच्या नंतर. इथूनच त्यांच्या राजकीय आकांक्षा किंवा महत्वाकांक्षा म्हणूयात त्या वाढीला लागल्या. त्यात शिवसेनेची प्रतिमा तेव्हा उत्तर भारतीय विरोधी अशी झाली होती आणि ती बदलण्यासाठी शिवसेनेला देखील असा चेहरा हवा होता किंवा अशी व्यक्ती हवी होती आणि ती निरुपम यांच्या रूपानं शिवसेनेला मिळाली. संजय निरुपम शिवसेनेतर्फे पहिल्यांदा खासदार झाले. त्यांनी राज्यसभेत काम केलं, पण सेंटॉर प्रकरणी त्यांनी केंद्रातल्या तत्कालीन भाजप सरकारवरती आरोप केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळात कोर टीम मध्ये निरुपम नव्हते. परिस्थिती बदलत गेली आणि 2005 मध्ये निरुपम यांनी शिवसेना सोडली. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथे सुरुवातीला राज्यसभेत ते गेले आणि त्यानंतर 2009 मध्ये उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेत पोहोचले. उत्तर भारतीयांची एक गठ्ठा मतं मिळतात हे हेरून त्यांनी राजकारण करायला सुरुवात केली.
मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे, तेव्हा त्यांनी छठपूजेच्या निमित्तानं अस्मितेचं राजकारण सुरू केलं. जुहू चौपाटीवर छठ पूजेचे कार्यक्रम त्यांनी सुरू केले. त्यानंतर असे कार्यक्रम ते करतच गेले, त्याचा विस्तार देखील पुढे होत गेला. या सर्व कार्यक्रमांच्या निमित्तानं त्यांचं काँग्रेसमधलं वजन तर वाढलं, पण 2014च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण तरी देखील त्यांना पक्षाचं मुंबई अध्यक्षपद मिळालं. विशेष म्हणजे त्यावेळचे काँग्रेसमधले वजनदार नेते गुरुदास कामत आणि नारायण राणे यांनीही निरुपम यांच्या विरोधात दंडक थोपटलं होतं, पण त्यानंतरही आपल्या पदावरती ते कायम राहिले, ते आजपर्यंत. आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. एकीकडे शिवसेना राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसलाही आतापर्यंतच्या आपल्या विरोधकांसोबत आघाडी करावी लागलेली आहे किंवा आत्ता करावी लागते. त्यातून अनेक नेते कार्यकर्ते यांच्यामध्ये असंतोष वाढीला लागलेला आहे. संजय निरुपम यांच्यावरची ही जी कारवाई आहे तो देखील त्याचाच एक भाग आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.